रामराम शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकामध्ये याच सरकारमधील जे काही नेते होते यानं आम्ही शेतकऱ्याला आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी देऊ असं म्हणाले होते. आणि आता त्याचेच कृषी मंत्री म्हणतात की शब्द दिला होता, मग आणखी 5 वर्ष बाकी आहेत. पण मला एक म्हणायचं आहे, पण तुम्हाला खरंच शेतकऱ्याची काळजी असेल तर तुम्ही कर्जमाफीच द्यायला पाहिजे. आणि हे शब्द तुम्ही दिलेला आहे. अरे शेतकऱ्याचे हाल काय आहेत तुम्हाला काय माहिती. इकडे किती बेजारी शेतकरी, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्याच्या वावरात अतिवृष्टी झाली, सगळं वावर वाहून गेलं, त्याला डबल पेरावं लागलं. हे कुठाने तुम्हाला माहितीत का. तुम्ही तिकडं येशीत बसता, मजेत गाड्यात फिरता, आता मंत्री झाले तुम्ही, पालकमंत्री झाले, पण इकडं ग्रामीण भागात शेतकऱ्याचे काय हाल आहेत तुम्हाला काय माहिती. आणि हे धारणहार पालनहार तुम्ही येत. सरकार म्हणजे मायबाप असतं. आणि जर तुमच्याच तोंडून ह्या गोष्टी असत्या तर शेतकरी मित्रांनो 5 वर्ष कर्जमाफी मिळेल का नाही सांगता येत नाही. कारण हेच तोंडानं म्हणत आहेत. मी तुम्हाला दाखवतो. त्यांना एका TV9च्या पत्रकारानं प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही यामध्ये थोडं काय आलायला अजून 5 वर्ष जायचे ना, शब्द दिलाय ना 5 वर्ष जायचे, त्यावेळी मुख्यमंत्री ते निर्णय घेतील ना. तो विषय माझ्या अखत्यारीतला नाहीये, तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे. तर मुख्यमंत्री किंमत किती आहे. आणि त्या 3-4 एकरवर लाख रुपये पीक कर्ज घेऊन त्याचा खर्च भागला पाहिजे ना. त्याला इतरही कामं आहेत, त्याचे लेकरं बाळं शिकवायचे, पोरीचे लग्न करायचे, कसं होणार त्या शेतकऱ्याचं. आणि जर मायबाप सरकारच असं म्हणत असेल, त्या सरकारमधले मंत्री असं म्हणत असतील तर मग शेतकऱ्याचं काहीच खरं नाही. आणि इथं एवढे उपोषणं आंदोलनं करूनसुद्धा ते पीक विमासुद्धा मिळणं. बुलढाण्यात आंदोलन झालं, परभणी जिल्ह्यात जेलभरो आंदोलन झालं, अजून काही त्या पीक विम्यावर कोणी शब्द काढला नाही. आणि हीच परिस्थिती राहिली तर शेतकरी मित्रांनो खूप अवघड आहे बरं का. एक लक्षात घ्या, कारण या राज्यकर्त्यांना फक्त यांना सत्तेसाठीच करायचं का असे सुद्धा प्रश्न उपस्थित होते. शेतकरी निस्ता देशाचा पोशिंदा मानायचा, भाषणं ठोकायचे, ह्या गप्पा हाणायच्या, असं करू तसं करू, कर्जमाफी देऊ, ह्याव देऊ त्याव देऊ. अरे पण देऊ कव्हा. तुमचं मजेत चाललंय मस्त, रुसायले काय, कोणी फुगायले काय, मला इकडं मंत्रिपद नाही भेटलं म्हणून ते रुसत आहे, कोणाला पालकमंत्रीपद भेटलं नाही म्हणून ते रुसत आहे. शेतकऱ्यानं कोणावर रुसायचं. शेतकऱ्यानं करायचं काय. त्याच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्याला लेकरं बाळं शिकवायचेत, त्याच्या लेकराचे लग्न करायचेत, त्याच्यावर कोण बोलणार आहे. आणि म्हणून हे असं बोलण्याची गरज आहे शेतकरी मित्रांनो. आणि मी म्हणतो हे प्रत्येक शेतकऱ्यानं पुढं आलं पाहिजे. नुसतं व्हिडिओ पण हसून चालत नाही. कुठंतरी हे प्रश्नासाठी शेतकऱ्यांना तरुणांना पुढं येणं गरजेचं आहे. त्यावेळेस ही परिस्थिती बदलल. नाहीतर निस्ता शेतकरी देशाचा पोशिंदा मानायचं आणि त्याचा कार्यक्रम वाजत चालला आहे. वावरं इकायची पाळी आली, लोक शहराकडे पळायलेत. शेतकरी म्हणलं की कोणी नग म्हणले पोर ह्याचे लग्न होईनच राव, पोरगी देईन कोणी त्या शेतकऱ्याच्या पोराला. नुसतं सांगितलं पोरगं काय करतं, शेती म्हणले नग म्हणते आम्हाला जरा बरं पाहिजे, काहीतरी उद्योग पाहिजे. पानटपरीवाल्याला पोरगी द्यायलेत राव, पण त्या 10 एकरवाल्याला पोरगी देईन कोणी. तर मागं तुम्ही TV वर पाहिला असेल, त्या चंद्रपूर का भंडाऱ्याचा नवरदेव पोस्टर घेऊनच निघाला होता, मुख्यमंत्री साहेब मला मुलगी पाहिजे. 30 एकर का काय जमीन होती त्याला. ही परिस्थिती शेतकऱ्यावर. आणि पुन्हा म्हणायचं शेतकरी देशाचा पोशिंदा. वा रे वा ही परिस्थिती. अरे कुठंतरी याच्यात बदल घडावा लागेल. याच्यासाठी तरुणांना पुढे यावं लागेल, तेव्हा ही परिस्थिती बदलन. नाही तर नुसते मुंजे कोणत्या गावात मुंजेच म्हणजे करा एखादी मुंजेची संघटना पुन्हा. आहे का नाही. खेड्यापाड्यात ही कंडिशन आहे का नाही. त्यामुळं याच्यावर आता तरुणांना विचार करावा लागेल. ही परिस्थिती बदलावं लागेल. कारण एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं, तो शेतकरी का असाना, तो पहिलं पाहतो नोकरीवाला भेटतो का. मग नोकरीवाला नाही भेटला तर काहीतरी दुकानदार, चांगला धंद्यावाला. काऊन शेतकरी काऊन न गं. काऊन तर त्या शेतकऱ्याचं खरंच काय नाही ना, त्याचाच कार्यक्रम झाला आहे. पुन्हा त्या पोरीचं कशाला वाटलं हो द्यायचं. म्हणून ते म्हणतो चला बाबा चांगलं करू लगन, पण जरा बारा नवर देऊ पाहू. ही परिस्थिती येण्याचं कारण काय आहे याचा विचार करावा लागेल. तेव्हा कुठंतरी ही परिस्थिती बदलन.
आणि देशातल्या या तरुणांना, राज्यातल्या या तरुणांना या गोष्टीचा विचार करावा लागेल, तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये बदल होईल. नाही तर हे राज्यकर्ते काय नाही, ह्या अशात निवडणुका येत्या, ह्या घोषणा देतील, लाडकी बहीण आणतील, लाडका भाऊ आणतील, लाडका शेतकरी आणतील, काही म्हणतील आणि त्याचा कार्यक्रम भाजून घेतील. पण बाकीच्याचा जो कार्यक्रम व्हायला आहे याचा विचार आपल्यालाच करावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.